गाईज हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स. तर हे जे भाज्या तुम्ही बघतायत हे आहे भोगीचे भाज्या आणि असे सगळे भाज्या मी आणलेले आहेत. बोरा आहेत, घेवडा आहे, शेंगदाणे आहेत. अगदी ज्या सीझनल भाज्या असतात आणि भोगीमध्ये वापरले जातात त्या सगळ्या भाज्या मी आणलेल्या आहेत आणि सोबत त्याच्या बटाटा टाकणार आहे. थोडंसं त्याच्यामध्ये प्रमाण वाढवायला. आणि मुलं जे आहेत ते बटाटा लवर्स आहेत, तर कुठल्याही भाजीमध्ये जर मी बटाटा ॲड केला तर ते थोडंसं म्हणजे खायला काचकूच करत नाही. आणि हे आहे बाजरीचं पीठ ज्याचे मी भाकऱ्या बनवून घेणार आहे. तर चला मग मी भाजी जे आहे ते कापून घेतलेलं आहे अशा प्रकारे बारीक बारीक. आणि कलरफुल भाज्या किती मस्त आणि किती छान वाटतात. वेगळे कलर्स किती अट्रॅक्टिव्ह वाटतात ना. ओके, तर इथे मी पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकते आहे. कांदा टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आणि ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला सगळे भाज्या जे आहेत त्या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. थोड्या वेळ वाफेला ठेवल्यानंतर याच्यामध्ये टमॅटोज जे आहे ते टाकून मिक्स करून घ्यायचं. पण टमॅटो ऑप्शनल आहे, आमच्या घरात आम्ही जास्त यूज करतो म्हणून मी टाकलं आहे. तुम्हाला स्किप करायचं तर करू शकता. त्यामध्ये मी मसाले घेतले आहेत. लाल मसाला, गरम मसाला, हळद, मीठ आणि धणेपूड. तर धणेपूडमध्ये जे आहे ते थोडेफार राई मिक्स झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यामध्ये मगाशी जे तुम्ही बघितलात ते राई होते. आणि इथे माझ्याकडे चटणी आहे. खोबरं, लसूण, शेंगदाणा आणि मिरची, लाल मिरची याचं चटणी आहे. जे नॉर्मली आपण चटणी बनवून ठेवतो ना तशी चटणी आहे. तर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोड्याशा टेस्टसाठी, म्हणजे थोडंसं टेस्ट एनहॅन्स करायला. तर ही आहे ती चटणी जी मी बनवून ठेवलेली. म्हणजे कधीतरी डाळ भात असेल तर त्याच्याबरोबर ही चटणी आपण तोंडाला लावायला किंवा थोडंसं असं साईड बाय साईड खायसाठी ही बनवून ठेवलेली. तर ही मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि ते झाल्यानंतर व्यवस्थित भाजीला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ते केल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण जे आहे ते लावून घ्यायचं व्यवस्थित. आणि 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या आहेत, ज्याच्यामध्ये भाजी जी आहे ते आपली शिजलेली असेल. तर इथे मी पीठ घेतलेलं आहे भाकरीचं, त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. आणि पाणी नॉर्मल थंड गरम जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता. आणि भाकरी जी आहे ती मी लाटून बनवली, छोटीशी बनवायची होती मला, त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारची मी भाकरी बनवलं आहे. आणि त्याच्यावरती तीळ लावलेले आहेत मी. तर जसं की मकर संक्रांत आहे, भोगी आहे, तर तिळाचा वापर जास्त केला जातो, त्याच्यामुळे भाकरीला आणि भाजीमध्येही तीळ घातलं जातं. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हे बघा तीळ लावून भाकरी बनवलेली आहे. तर थंडीमध्ये हे असं जे प्रोटीन विटॅमिन युक्त खाणं जे आहे हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे हे खाल्लं जातं. आणि याच्यामध्ये सायंटिफिक रिझन आहे. तर माझ्या भाकऱ्या ज्या आहेत ते तयार झाल्या आहेत आणि भाजीही तयार झालेली आहेत. तर माझ्याकडे हे तीळ आहेत व्हाईट कलरचे, जे मी भाजीमध्ये मिक्स करून घेते आहे. हां, अजून एक गोष्ट, जर तुम्हाला थोडासा गुळाचा खडा या भाजीमध्ये टाकायचा आहे तर तुम्ही टाकू शकतात आणि चव जी आहे ती आणखीनच उत्तम लागेल. तर इथे मी देवाला नैवेद्य दाखवते आहे. आणि सकाळच्या टायमाला मी ॲक्च्युली शिरा बनवलेला, तो रेकॉर्ड करायचा राहिला. तर तो तुम्हाला पुढे दिसेलच. मी जेव्हा हे भोगीचं जे आहे ठेवायला जाईन तेव्हा तुम्हाला तो शिरा दिसणारच. तर हे बघा अशा प्रकारे मस्त गरम गरम भाजी तयार आहे. आणि हा बघा तो शिरा जो मी ठेवलेला ऑलरेडी. तर शिरा काढून आता मी ही भाकरी आणि भाजी जी आहे ते ठेवते आहे देवाला निवेद. आणि एवढी उत्तम झालेली भाजी, मला असं वाटलं नव्हतं की
भाजी जी आहे एवढी छान होईल मिक्स भाजी, कारण मिक्स भाजी जी आहे ते एवढी काही खास लागत नाही, पण खरंच देवाच्या प्रसादासाठी केलेली जी प्रत्येक व्यंजन आहेत ना ती एवढी छान लागतात ना की विचारू नका. बरं, हे आमचं आजचं बेत आहे, भाजी, शिरा, डाळ, भात आणि भाकरी. तर चला मग तुम्ही पण या पटापट जेवायसाठी, आम्ही बसलो आहेत जेवायला. तर चला मग पुढे बघूया ह्या लोकांचं रिॲक्शन कसं आहे ते. प्रथा सांगते की खूप मस्त झाली आहे आणि हे लोक खात आहेत म्हणजे चांगलीच झालेली आहे. हो, आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. जेवण आणि जसं की तुम्ही बघितलात रोडगे भाजी बनवलेला. तर ॲक्च्युली संक्रांतच्या अगोदरपासूनच थंडीचा जो सीझन आहे तो चालू होतो आणि रोडगे भाजी बनवायच्या मागचा रिझन, सायंटिफिक रिझन जर तुम्ही बघाल तर असा आहे की थंडीमध्ये ज्या पण भाज्या येतात तर सीझनल भाज्या आहेत त्या सगळे भाज्या मिक्स करून ती भाजी बनवली जाते आणि इट मीन्स की ते हेल्दी असतात आपल्या हेल्थसाठी. आणि तीळ जे आहे ते उष्ण असतं, उष्णता असते त्याच्यामध्ये, म्हणून ते खाल्लं जातं थंडीमध्ये. कॅल्शियम, हाडं वगैरे दुखण्याचा प्रॉब्लेम असतो खास करून लेडीज लोकांना, तर तीळमध्ये भरपूर कॅल्शियमची मात्रा असते, त्याच्यामुळे थंडीमध्ये तिळाचं सेवन केलं पाहिजे. म्हणून तिळगुळ घ्या. भाजीमध्येही तीळ टाकलं जातं, भाकरीलाही तीळ लावलं जातं आणि गुळामध्येही भरपूर मात्रामध्ये मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात, कॅल्शियम आहे. सो त्याच्यामुळे हे एक लॉजिक आहे. बोलतात ना आपण खूप सारे रिलिजियस गोष्टी आहेत जे पहिल्यापासून करतो आणि त्याचं जे लॉजिक सायन्स आहे ते आपल्याला आत्ता कळतं आहे. पण पहिलेचे जे लोक आहेत जे बोलून गेले आहेत की हे असं करायचं, असं बनवायचं, असं खायचं, या सीझनमध्ये असं हे करायचं, हे नाही खायचं, तर प्रत्येक गोष्टीमध्ये एक लॉजिक आहे जे आपल्याला आत्ता कळते. पहिला कळायचं नाही, पण आता आपण जसं प्रत्येक गोष्टीसाठी सायंटिफिक रिझन शोधतो, तर त्या गोष्टीमागे हे रिझन प्रत्येक गोष्टीमागे आहे. सो विचार करा, त्या टायमाला ही सगळी गोष्ट त्यांना माहिती होती, म्हणजे ते आपले जे पूर्वज आहेत ते किती हुशार असतील है ना. सो जेवण झालेलं आहे आणि रात्र झाली आहे. तर मस्त झालेली भाजी, खूप छान झालेली, सगळ्यांना आवडली. मुलं ॲक्च्युली मिक्स भाजी म्हटलं की जरासं चालू असतं त्यांचं की कसं होईल काय, पण आजची जी भाजी होती मस्त झालेली आणि पोरांनी पण खाल्ली. तर मस्त डाराडूर जेवण झालं, आता झोपायचं आहे. तर मी तुम्हाला भेटते उद्या. तर उद्या संक्रांत आहे, तो चलो आता मी करते गुड नाईट. सी यू नेक्स्ट डे. बाय बाय. हॅलो गाईज, हे आहे दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ आणि आज होतं माझ्या घरी हळदी कुंकू. तर देवाला इथे मी नैवेद्य दाखवलेला आहे, तीळ गूळ, आणि आज परत शिराचा बेत केला आहे, कारण कालचा शिरा मुलांना एवढा आवडला की त्यांनी सांगितलं की परत एकदा शिरा बनव. आणि इथे रांगोळी जे आहे ते रांगोळी काढलेली आहे. हा जो आहे माझ्याकडे साचा आहे ज्याच्यात डिरेक्टली मी रंग भरलेले आहेत, फुलं ठेवल्यात आणि मधोमध जो आहे माझ्याकडे समई आहे छोटीशी, ती समई मी ठेवलेली आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे मी तयार झालेली आहे. ही साडी मला लास्ट इयर नितीननी गिफ्ट दिलेली बर्थडेमध्ये. यावर्षी एकही साडी अजूनपर्यंत गिफ्ट भेटलेली नाही आहे आणि ही खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण फर्स्ट टाईम आयुष्यामध्ये 15 वर्षामध्ये पहिल्यांदा त्यांनी न बोलता माझ्यासाठी ॲज अ गिफ्ट साडी आणि केक सरप्राईज माझ्यासाठी आणलेली. त्याच्यामुळे ही खूप माझ्या मनाला खास आहे, खूप स्पेशल आहे साडी. खूप माझे इमोशन्स जोडले गेलेले आहेत, कारण मी अक्षरशः खुशीने रडली जेव्हा त्यांनी मला हे गिफ्ट केलं, बिकॉज माझ्यासाठी अनएक्सपेक्टिंग होतं. तर इथे मी सगळी हळदी कुंकूची तयारी करून ठेवलेली आहे. हळद कुंकू पाउचेसमध्ये भरून ठेवल्यात, तीळ गूळ आणि छोटे जे तीळ असतात ते तीळ आणि साखरीचे खडे. आणि इथे वाण आहे, वाणासाठी मी
पिशव्या जे आहेत ते हे केलं. खूप विचार केल्यानंतर हा वाण मी डिसाईड केला. काय देऊ मोस्टली सगळे प्लास्टिक स्टील हे तर कॉमनली सगळे देतातच, पण मला काहीतरी वेगळं द्यायचं होतं, युनिक द्यायचं होतं त्याच्यामुळे. आणि हे जे आहेत हे इयरिंग्स आहेत. जे सवासण्या बायका येतात त्यांच्यासोबत लहान मुलं येतात किंवा म्हणजे कोणाला रिकाम्या हाती मला पाठवायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी इयरिंग्स आणि इवन माझ्याकडे पेन्सिल्स होते त्या पण मी ठेवलेले, म्हणजे इयरिंग्स जर कमी पडले तर ते मला पुढे करायला बरं. तर तुम्हाला मी वाण दाखवते. हे बघा, हे कापडी पिशवी आहे ज्याच्यामध्ये एक किंवा 2 वेळेची भाजी आरामशीर येऊ शकते. अशा प्रकारे हे कापडी पिशवी तयार करून घेतलेली आहे. तर सगळ्यांना ॲक्च्युली खूप आवडली आणि काहीतरी वेगळं मला असं विचार करायचं होतं की म्हणजे वेगळं द्यायचं होतं, त्याच्यामुळे मग हा विचार केला. सो हा आहे 2-3 दिवसाच्या नंतर आमच्या बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरवरती हळदी कुंकू होतं
आणि मी तिथे गेलेली आणि अजून पण 3-4कडे हळदी कुंकू होतं. तर विचार केलं की का नाही आपण मस्तपैकी साडी नेसूया आणि छानपैकी तयार होऊया. कारण हळदी कुंकूचा हा जो महिना आहे, सगळीकडे हळदी कुंकूला वाण घ्यायला जायचं असतं. मस्तपैकी नटून थटून छान वाटतं, मस्त वाटतं. आणि ह्याच्यानंतरही काही दिवसांनी एक 2-4 दिवसानंतरचा पण मी व्हिडिओ अटॅच केलेला आहे. माझी फ्रेंड आहे जिने शॉपमध्ये, तिची शॉप आहे आईस्क्रीमची, तर त्या शॉपमध्ये हळदी कुंकू तिने केलं आहे. ते पण तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. सो हेच ते हळदी कुंकू आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही दुकानात आलेलो. आणि दुकानात आल्यानंतर अजून एक मैत्रीण होती, तिने तिथे ऑन द स्पॉट हळदी कुंकू केलं. ती बोलली चला सगळे जमलेच आहात तर मी पण हळदी कुंकू करून टाकते. आणि हे जे हळदी कुंकू आणि वाण देते आहे ही फ्रेंड आहे जी स्वतः हळदी कुंकूला आलेली आणि इन्स्टंटली तिथे हळदी कुंकू तिने तिथेच केलं आणि आम्ही खूप मज्जा केली. आम्हाला खूप मस्ती करायला भेटलं, खूप आनंद झाला. आणि फ्रेंड्सबरोबर जो क्षण असतो ना तो वेगळाच असतो, है ना. तर खूप मस्त वाटलं, खूप बरं वाटलं. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला आवडला असेलच. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आय नो की हा लास्ट मंथचा व्लॉग आहे, पण प्रॉब्लेम असं झालं की माझा फोन खराब झाला आणि काही व्हिडिओज सगळे इथे तिथे झाले. माझ्या फोनमध्ये व्हिडिओज होते, तो फोन टोटली खराब झाला, मला बनवायला भेटलं नाही. म्हणून नवीन फोन घेतल्यानंतर हे व्हिडिओज कलेक्ट करून मर्ज करून व्लॉग बनवेपर्यंत मला एवढा वेळ लागला. सो सॉरी फॉर दॅट. बट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय, टेक केअर.